दिल्लीत पडद्याआड मोठ्या घडामोडी. भाजपचे ऑपरेशन 272, कोणता पक्ष फुटणार? लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वातील एनडीएने सत्ता स्थापन केली आहे. मात्र भाजपला मित्रपक्षांचा टेकू घ्यावा लागलाय. सध्याचे सरकार मित्रपक्षांच्या मदतीवर उभं आहे. एनडीएतील चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या दोघांच्या निर्णयावर मोदी सरकार टिकून आहे. या दोन्ही नेत्यांचा इतिहास पाहता कोणत्याही क्षणी केंद्र सरकारचा पाठिंबा मागे घेतील अशी चर्चा सुरू आहे. मात्र बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधीच भाजपकडून मोठा डाव आखला जातोय. या बेभरवशाच्या पक्षांवर अवलंबून राहता कामा नये अशी भूमिका भाजपच्या नेतृत्वाने घेतली आहे. ऑपरेशन 272 प्लॅनिंग का? चंद्रबाबू आणि नितीश कुमार यांनी दगाफटका कळण्याआधीच भाजपकडून लहान घटक पक्षांकडे आपले लक्ष वळवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. त्यामुळे आता भाजपकडून आक्रमक पवित्रा घेतला जात असल्याची चर्चा दिल्लीच्या वर्तुळात सुरू झाली आहे. नितीश कुमार यांची राजकीय भूमिका काहीशी अस्पष्ट झाली आहे. नितीश कुमार हे एनडीए सोडण्याची चर्चा सुरू असते. बेभरवशाच्या मित्रपक्षांच्या आधारे सरकार टिकवण्याऐवजी आपले किंवा विश्वासू मित्रपक्षांचे बळ वाढवण्याकडे भाजपने लक्ष केंद्रित केल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतरही भाजपकडून ऑपरेशन 272 राबवले जाण्याची शक्यता आहे. चंद्रबाबू नितीश कुमारांच्या टेकूवर केंद्र सरकार. दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सध्या ऑपरेशन 272 ची चर्चा सुरू आहे. नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या बळावर केंद्रात भाजपचा 240 खासदारांच्या पाठिंबाने अल्पमतात सरकार बनलंय. चंद्रबाबू नायडू 16 आणि नितीश कुमार यांचे 12 खासदार यावर केंद्र सरकार टिकून आहे. या दोन्ही नेत्यांवर अवलंबून राहणे सोडण्यासाठी भाजपकडून ऑपरेशन 272चं प्लॅनिंग केलं जात असल्याची चर्चा सुरू आहे. ज्यात शरद पवार गटाचे 8 आणि उद्धव ठाकरे गटाचे 9 खासदार यांच्यावर भाजपची नजर आहे. भाजपच्या गेम प्लॅनिंग मध्ये 272 खासदार जमवणे सुरू आहे. हे टार्गेट आधी 260 इतके होते, परंतु महाराष्ट्र विधानसभा निकालानंतरही टार्गेट 272 इतके झाले. सर्व खासदार सोबत येतील किंवा 1/3 खासदार फोडले जातील असा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.